नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचंय तर फूड सेफ्टी ऑफिसर हे जे काही पद आहे जे एमपीएससी मार्फत भरले जातं त्या पद्धतीनेच ते यूपीएससी मार्फत देखील भरले जातं। तर या पोस्ट बद्दल आज आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचंय। त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे एमपीएससी मार्फत ह्याच्या बऱ्याचशा जागा जवळ निघणार आहेत हे कन्फर्म झालेलं आहे आणि मग त्या दृष्टीने या जॉबची नेमकी प्रोफाइल कशा पद्धतीची आहे, जॉब क्लास 1 आहे की क्लास 2 आहे आणि त्याचा सिलेबस नेमका कशा पद्धतीने आयोगाने डिक्लेअर केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचंय। नोटिफिकेशन कधी येईल हे मी आत्ताच सांगणार नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये किमान एक कल्पना असावी की ही ॲड येणार आहे आणि त्याचा सिलेबस काय आहे आणि कोणते मुलं इलिजिबल आहेत। ठीक आहे, तर आपण क्रमाक्रमाने या गोष्टी पाहूया। मित्रांनो, हे जे काही पद आहे तर हे गट ब ग्रुप बी गॅझेटेड पोस्ट आहे। ठीक आहे, जसं ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट आहे गॅझेटेड, तर त्याच्या इक्विव्हॅलंट असणारी ही पोस्ट आहे ती म्हणजे काय फूड सेफ्टी ऑफिसर। आता ही पोस्ट फक्त एमपीएससी मार्फतच भरल्या जाते का तर नाही मित्रांनो, यूपीएससी मार्फत देखील याच पद्धतीची पोस्ट ऑल इंडिया लेवलला भरल्या जाते आणि इथं महाराष्ट्र शासनामार्फत एमपीएससी मार्फत ह्याची भरती होत असते। मित्रांनो, आता या पोस्टच्या बाबत आणखी जर डिटेलमध्ये गेलं तर ह्याचा पॅटर्न कसा आहे तर एक परीक्षा आहे लेखी परीक्षा जी की 200 गुणांसाठी असेल। किती? 200 गुणांसाठी आणि यामध्ये 100 प्रश्न येणार आहेत। 100 प्रश्न येणार आणि 200 गुण, याचाच अर्थ एक प्रश्न 2 मार्काला आहे आणि कालावधी 1 तास असणार आहे। त्या प्रश्नांचा दर्जा कसा असणार आहे तर पदवीचा दर्जा असणार आहे। ठीक आहे, आणि माध्यम असणार आहे इंग्रजी, माध्यम असणार आहे इंग्रजी आणि एमसीक्यू टाईपचे प्रश्न असणार आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी। काय काय पाहिलं आपण? 200 गुणांची परीक्षा आहे, 100 प्रश्न आहेत, 1 तास वेळ आहे, पदवीचे लेवलचे क्वेश्चन्स असतील आणि मीडियम असेल इंग्लिश आणि एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन्स असतील, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील। याच्यामधून जे मुलं पास होतील त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखत असेल मित्रांनो 50 मार्कांची आणि जो फायनल रिझल्ट लागेल तो या 250 मार्कांपैकी लागणार। ठीक आहे, मग त्या ठिकाणी मग रिझर्वेशन कशा पद्धतीनं आयोगामार्फत डिक्लेअर केलेला आहे ही वेगळी गोष्ट असेल, पण आपल्याला जो फायनल रिझल्ट दिसेल तर तो या 250 मार्कांमधून आपल्याला दिसेल। मग मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं काय? 2 गोष्टी महत्त्वाच्या, एक म्हणजे कोणते कॅन्डिडेट्स या पदासाठी इलिजिबल आहेत आणि ह्याचा एक्झॅक्ट सिलेबस काय आहे। मित्रांनो, बहुतांश तुमच्यापैकी आता जे काही व्हिडिओ पाहत आहेत साहजिकच एमपीएससीची तयारी करणारे असाल आणि जर ह्याच्यापैकी म्हणजे जे इलिजिबल आहेत पण ज्यांनी एमपीएससीची तयारी करत नाहीत किंवा यापूर्वी केलेली नाहीये त्यांच्यासाठी निश्चितच हा व्हिडिओ खूप खूप फायदेशीर ठरणार याची मला खात्री आहे। पहिल्यांदा आपण बघूया कोणकोणते विद्यार्थी हे या ठिकाणी इलिजिबल असतील। मित्रांनो, या ठिकाणी ज्यांची डिग्री ही बीएससी किंवा बीटेक आहे ते विद्यार्थी इलिजिबल असतील, पण सगळेच बीएससी किंवा बीटेक झालेले विद्यार्थी हे इलिजिबल नाही आहेत। मग कोणकोणत्या ब्रँचेसमध्ये किंवा कोणकोणत्या फील्डमध्ये त्यांचं बीएससी किंवा बीटेक झालेलं हवं? सगळ्यात महत्त्वाचं आहे फूड टेक्नॉलॉजी। फूड टेक जे काही आहे ह्याच्यामध्ये ज्यांची बीएससी किंवा बीटेक झालेले ते इलिजिबल आहेत। होम सायन्स ज्यांचं झालेलं आहे किंवा सध्या या होम सायन्सला कम्युनिटी सायन्स म्हणून देखील ओळखले जातं, तर ह्याच्यामध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे ते इलिजिबल आहेत। बायोटेक्नॉलॉजीमध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे ते इलिजिबल आहेत। बीएससी मायक्रोबायोलॉजी ज्यांचं झालेलं आहे ते इलिजिबल आहेत। बीएससी बायोकेमिस्ट्री ज्यांचं झालेलं आहे ते देखील इलिजिबल आहेत। बीएससी डेअरी सायन्स ज्यांचं झालेलं आहे त्यांनी देखील या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात। त्यासोबतच मेडिसिनमध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे ते देखील इलिजिबल आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणकोणते पदवीधारक हे इलिजिबल आहेत हे आपण पाहिलेलं आहे। साहजिकच ज्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे म्हणजेच मास्टर्स झालेले ते देखील साहजिकच इलिजिबल आहेत, त्याबद्दल काही शंकाच नाहीये। आता यानंतरचा आपला जो मुद्दा आहे तो म्हणजे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम। आता मित्रांनो, आपण जेवढ्या काही डिग्री पाहिल्या त्यापैकी कोणालाही एकाच कोणत्या तरी डिग्रीला फायदा होईल अशा पद्धतीचा सिलेबस नक्कीच नाहीये।
हां, त्यांच्या प्रत्येकाला काही ना काही थोडा बहुत फायदा एखाद्या पार्टसाठी होऊ शकतो, पण सिलेबस मात्र अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे की कोणत्याही एका डिग्री धारकाला विशेष असा फायदा होणार नाही. बघूया आता सिलेबसचा घटक आणि उपघटक. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जो घटक आहे तो आहे सामान्य ज्ञान. ज्यांनी रेग्युलर एमपीएससीची तयारी करतात, राज्यसेवा किंवा कंबाईनची परीक्षा देतात, त्यांना इथं थोडासा फायदा होऊ शकतो. फायदा का बरं? कारण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला काही याच्यापैकी घटक आहेत, त्या पद्धतीनंच पूर्व परीक्षेला देखील यापैकी काही घटक त्यांनी ऑलरेडी अभ्यासलेले असतात. आता इथं पहिलाच जो कायदा आहे तो आहे माहिती अधिकार कायदा, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. हा जो कायदा आहे ना मित्रांनो, राज्यसेवेला मुख्य परीक्षेला आहे, त्यासोबतच कंबाईन म्हणजेच PSI, STI, ASOच्या मुख्य परीक्षेला देखील आहे. तर ह्याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर यशदाचं एक पुस्तक आहे, ठीक आहे. यशदा नावाची जी काही संस्था आहे त्यांनी पब्लिश केलेलं एक पुस्तक आहे, खूप सुंदर असं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच या कायद्याचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होणार. भारतीय राज्यघटना साहजिकच जवळजवळ एमपीएससीच्या सिव्हिल मधल्या सगळ्या पूर्व परीक्षांना हा विषय असतोच. यासाठी बरेच मटेरियल ऑलरेडी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मी एखाद्या पुस्तकाचं नाव सांगणार नाही, पण यामध्ये साहजिकच तुम्हाला त्रिस्तरीय अभ्यास करावा लागणार आहे. संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ यांचा अभ्यास करावा लागेल. राज्यस्तरावरच्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था, घटनात्मक संस्था आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल. मग त्यामध्ये काय काय? मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल यांचा अभ्यास करावा लागेल. त्यासोबतच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्याला आपण पंचायत राज म्हणतो, त्यामध्येही पुन्हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी अभिप्रेत आहे. कारण त्यांनी या ठिकाणी उपघटक सांगितलेले नाहीयेत, फक्त भारतीय राज्यघटना म्हटलेला आहे. आणि मग भारतीय राज्यघटना म्हटल्यानंतर मित्रांनो हा विषय फारच व्यापक आहे, ठीक आहे. खूप सारे कलम आणि उपकलम आहेत, तुम्हाला मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे पाठ करावी लागतील, ठीक आहे. तर हे सगळं या ठिकाणी अपेक्षित आहे. मार्केटमध्ये खूप सारं मटेरियल उपलब्ध आहे. त्यानंतरचा जो विषय आहे मित्रांनो, तर संगणक व माहिती तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT या नावानं देखील ओळखतो, ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला बरंचसं मटेरियल हे इंग्लिशमध्ये भेटेल. आणि माझा असा एक सल्ला आहे की तुम्ही इंग्लिशमधलं मटेरियल जर वापरलं ते थोडंसं फायद्याचं आहे, कारण बऱ्याचशा टर्म्स या इंग्लिशमध्येच येतात. जसं की आता पुढे आपण जे काही सब्जेक्ट्स पाहणार आहोत ना, त्याच्यातलं जवळजवळ सगळं मटेरियल आपल्याला इंग्लिशमध्येच अभ्यासायचं आहे. आणि तुम्ही सगळे हे सायन्स ग्रॅज्युएट्स असल्यामुळं तुम्हाला काही याच्यामध्ये अवघड जाणार नाहीये. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. मित्रांनो, हे काही ह्युमन राईट्स जे काही आहे ना, हा भाग राज्यसेवा जी काही गॅझेटेड पोस्ट असते त्याच्या मुख्य परीक्षेला पेपर 3 जो काही आहे त्यामध्ये तुम्हाला भेटेल. त्यासाठी जे काही पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. तर मानवी हक्क व जबाबदाऱ्या हा घटक तुम्ही त्या पेपर 3च्या बुक्समधून कव्हर करू शकता. मी एखाद्या पुस्तकाचं नाव घेणार नाही, पण मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. पुढे आहे करंट अफेअर्स. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो, त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्यांनी सांगितले की जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, म्हणजे राज्यस्तरावरल्या चालू घडामोडी त्यांनी सांगितलेल्या नाहीयेत. मग त्यामध्ये कोणकोणत्या चालू घडामोडी येतात? तर राजकीय, पॉलिटिकल करंट अफेअर्स, इंडस्ट्रियल, त्यानंतर इकॉनॉमिक, सामाजिक म्हणजे सोशल करंट अफेअर्स आहे, त्यानंतर एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, त्यानंतर भौगोलिक, त्यानंतर खगोलशास्त्रीमध्ये काय येणार बरं? तर कोणत्या ताऱ्याचा नवीन शोध लागला का, ग्रहाचा शोध लावला का, कोणत्या अवकाश मोहिमा वगैरे ह्याच्या संबंधित. सांस्कृतिक ह्याच्यामध्ये काय बरं? साहित्य संमेलन, नाट्य महोत्सव वगैरे या संबंधीचे जे काही कार्यक्रम असतात ह्यांच्याबद्दल तुम्हाला एक जागरूक राहणं आवश्यक आहे. वैज्ञानिक ह्याच्यामध्ये काही विविध आजार किंवा वेगवेगळे वैज्ञानिक असे शोध ह्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती हवी. त्यानंतर पुढचा जो घटक आहे सामान्य ज्ञान अंतर्गत, त्याच्यामध्ये आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न. ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतील याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने हे प्रश्न विचारण्यात येतील, ठीक आहे. म्हणजे एकंदर तुमची मेंटल ॲबिलिटी, सतर्कता किती आहे या संबंधित त्यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून चेक करणार आहेत. आता पुढे खरे विषय जे चालू व्हायले ते म्हणजे थोडेसे विषयाशी संबंधित किंवा विभागाशी संबंधित घटक. आतापर्यंत आपण जनरल असे घटक पाहिलेले आहेत. कोणकोणते पाहिलेले आहेत? तर पॉलिटी पाहिलेलं आहे, राज्यघटना, करंट अफेअर्स म्हटलेलं आहे त्यांनी, त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, त्यानंतर आणखी काय म्हटलेलं आहे तर मानवी हक्क व जबाबदाऱ्या आणि ICT हे एवढे त्यांनी घटक सांगितलेले आहेत.
आता विषयांशी संबंधित कोणते घटक आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी पहिला सब्जेक्ट सांगितलेला आहे केमिस्ट्री. ठीक आहे. आता केमिस्ट्रीमध्ये जे उपघटक आहेत ते आपण पाहूया. याच्यामध्ये पहिला जो उपघटक सांगितलेला आहे त्यांनी पिरियोडिक टेबल अँड कन्सेप्ट्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे. आता ह्याच्याविषयी मी जास्त चर्चा करणार नाहीये. खरं तर जेव्हा आपण विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत जेव्हा ह्याच्या संबंधित कोर्स लॉन्च करू किंवा सेपरेट अशी लेक्चर सिरीज बनवू तेव्हा त्या विषयाच्या एक्सपर्ट अशा फॅकल्टीज या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. या लेक्चरमध्ये फक्त कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि त्याचे उपघटक किंवा घटक कोणकोणते आहेत हे या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड देअर नॉमेनक्लेचर. ठीक आहे. जे काही बॉन्ड्स वेगवेगळे असतात त्याबद्दल या ठिकाणी या उपघटकामध्ये अभ्यास करायचा आहे. मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स, अल्केन्स अँड सायक्लो अल्केन्स ह्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर केमिकल कॅल्क्युलेशन्स हे एक महत्त्वाचा आपला हा घटक असणार आहे. केमिकल कॅल्क्युलेशन, इंट्रोडक्शन टू मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे मित्रांनो, हे जे काही सगळे टॉपिक्स आहेत हे 11th आणि 12thचे जे काही केमिस्ट्रीचं बुक आहे NCERT जर तुम्ही जरी फॉलो केलं तरी देखील हे व्यवस्थित पद्धतीनं तयार होऊ शकतं. केमिकल थर्मोडायनॅमिक्स देखील या ठिकाणी आहे. इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक केमिस्ट्री देखील आहे. इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स त्याच्यामध्ये काय येतं तर हॅलोअरिन्स, फेनॉल्स, इथर अँड इपॉक्साइड्स हे एवढे त्यांनी उपघटक सांगितलेले आहेत. त्यानंतर सोर्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स केमिकल इंडस्ट्री. तर या पद्धतीनं केमिस्ट्रीमध्ये एवढे त्यांनी सब टॉपिक्स सांगितलेले आहेत. काळजीपूर्वक पहा. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो घटक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू फूड. आता कुठंतरी समजा ज्यांचं BSc किंवा BTech फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे त्यांच्यासाठी हा घटक थोडासा सोपा जाऊ शकतो. साहजिकच इतरांना नाही, म्हणजे ज्यांचं BSc ॲग्री वगैरे झालेलं आहे, ॲग्री सायन्सचे देखील विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत तर त्यांना देखील हा सेपरेट असा सब्जेक्ट आहे. मित्रांनो इंट्रोडक्शन टू फूड मध्ये काय आहे तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स. ठीक आहे. तर हा जो घटक आहे ना ह्याची जर तयारी करायची असेल तर 11th NCERT मध्ये किंवा आपण स्टेट बोर्डाचं जरी बुक फॉलो केलं तर त्या ठिकाणी बायोमॉलिक्युल्स नावाचा जो काही चॅप्टर आहे तर त्यामधून ह्याची व्यवस्थित पद्धतीनं तयारी होऊ शकते. ठीक आहे. काय बरं, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स जे काही येतात त्याची व्यवस्थित तयारी त्या ठिकाणी होईल. इफेक्ट ऑफ फूड प्रोसेसिंग ऑन फूड न्यूट्रिशन. ठीक आहे. म्हणजेच जर समजा अन्न पदार्थांवर जर काही वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या तर त्याच्या न्यूट्रिशनवर काही परिणाम होतात का हे या सब टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. बेसिक्स ऑफ फूड सेफ्टी. ठीक आहे. फूड सेफ्टी म्हणजेच काय बरं, अन्नाची जी काही सुरक्षितता आहे तर त्याचे काही बेसिक्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. तर फूड कंटॅमिनंट्स. ठीक आहे. आता फूड कंटॅमिनंट्स म्हणजेच काय तर जी काही त्याच्यामध्ये भेसळ म्हणता येणार नाही कारण भेसळसाठी अडल्ट्रेशन हा शब्द आहे. तर मायक्रोबियल किंवा केमिकल किंवा फिजिकल जे काही कंटॅमिनंट असतात तर त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे फूड अडल्ट्रेशन. मित्रांनो हा जो काही फूड अडल्ट्रेशन आहे ह्याच्यासाठी सेपरेट कायदा देखील आहे. 1952 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत फूड अडल्ट्रेशन ऍक्ट पास झालेला आहे. ह्याच्यामध्ये जर कोणत्याही पदार्थांमध्ये जर भेसळ करण्यात आली तर त्या संबंधित शिक्षेचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. मग आता भेसळ म्हणजेच काय तर एखाद्या खाद्य पदार्थामध्ये जर तुम्ही चुकीचा किंवा अखाद्य पदार्थ किंवा कमी प्रतीचा जर पदार्थ मिसळला तुमच्या आर्थिक फायद्यासाठी आणि ज्यामुळं जनतेचं आरोग्य तुम्ही धोक्यात आणतायत ह्या सगळ्याला आपण भेसळ या व्याख्येमध्ये गृहीत धरू शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते भेसळ करण्यासाठी वापरणारे पदार्थ आहेत ह्याचा अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ आपण नेहमी वाचतो बघा दुधामध्ये युरियाची भेसळ झाली तर तो युरिया काय आहे तर ती एक भेसळ करणारा अडल्ट्रंट आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंपल टेस्ट फॉर द डिटेक्शन ऑफ अडल्ट्रेशन. या भेसळीच्या शोधासाठी कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागतात या संबंधी तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. फूड ॲडिटिव्ह्ज. मित्रांनो फूड ॲडिटिव्हचा वापर हा सुरुवातीपासूनच केला जातो. फूड ॲडिटिव्ह्ज म्हणजेच काय तर त्या पदार्थाचा खाद्यपदार्थाचा फ्लेवर असो, त्याची क्वालिटी असो किंवा त्याचा जो काही टाइम पिरियड आहे हे सगळं वाढवण्यासाठी जे काही पदार्थ त्याच्यामध्ये ऍड केले जातात ते म्हणजे फूड ॲडिटिव्ह्ज. मग त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी त्यांनी विचारू शकतात. फंक्शनल रोल अँड सेफ्टी इश्यूज. म्हणजे असं तर नाहीये ना तुम्ही फूड ॲडिटिव्ह्ज मिसळतायत आणि त्यामुळं क्वालिटी वाढण्याच्या ऐवजी दुसरेच काहीतरी त्याच्यामध्ये गुणधर्म तयार होत आहेत तर ह्या देखील गोष्टी इथं तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. त्यानंतर आहे मित्रांनो फूड पॅकेजिंग अँड लेबलिंग.
या संबंधित एक संस्था देखील आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, जी मुंबईला आहे मित्रांनो. या फूड पॅकेजिंगला फार महत्व आहे. ह्याच्यामध्ये बघा पॅकेजिंगचे टाइप्स तुम्हाला अभ्यासायचे, तर अंडरस्टँडिंग लेबलिंग रूल्स आहेत, म्हणजे लेबलिंग कशा पद्धतीने करावी लागते, रेग्युलेशन्स, न्यूट्रिशनल लेबलिंग. ठीक आहे, न्यूट्रिशनल लेबलिंग तुम्हाला माहितच असेल. बघा तुम्ही जर काही खाद्यपदार्थाचे पॉकेट्स रेडीमेड जर पाहिले तर त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत किंवा कॅलरीज आहेत हे त्या ठिकाणी दिलेलं असतं. ते सगळं या ठिकाणी येणार. लेबलिंग रिक्वायरमेंट्स फॉर दी प्री पॅकेज्ड फूड्स ॲज पर दी कोडेक्स. आता हा कोडेक्स काय प्रकार आहे हे देखील आपल्याला पाहायचंय. आता पुढचा जो काही सब टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी. मित्रांनो आता ह्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय काय आहे, तर F&VP, मिल्क, मीट, ऑइल, ग्रेन मिलिंग, टी, कॉफी, स्पाइसेस अँड कॉर्डिमेंट्स ह्यांच्या प्रोसेसिंग विषयी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. फूड प्रोसेसिंग टेक्निक्स ज्या काही आहेत तर त्याच्याविषयी देखील या ठिकाणी या सब टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करावे लागतील. ठीक आहे, फूड प्रोसेसिंग म्हणजेच काय, तर खाद्य प्रक्रिया ज्या काही असतात त्याच्या टेक्निक्स विषयी या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासोबतच अन्न पदार्थ दीर्घकाळ साठण्यासाठी किंवा टिकण्यासाठी ज्या काही फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स असतात त्याविषयी देखील आपल्याला या सब टॉपिकमध्ये अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स देखील दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय बरं, पिकलिंग आहे, ड्रायिंग आहे, स्मोकिंग आहे. ठीक आहे, स्मोकिंग, त्यानंतर क्युरिंग, कॅनिंग, बॉटलिंग, जेलिंग, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर किंवा पाश्चरायझेशन, दुधाचं वगैरे पाश्चरायझेशन हे शब्द आपण नेहमी ऐकतो. तर हे सगळ्या काय आहेत बरं, फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स. या सब टॉपिकमध्ये ह्याच्यावर डिटेलमध्ये प्रश्न येणं अपेक्षित आहे. पुढे आहे कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशन. मित्रांनो आता हा कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशन ज्याला CAC नावानं ओळखल्या जातं, हा काय प्रकार आहे मित्रांनो, ही एक अशी बॉडी आहे, अशी ऑर्गनायझेशन आहे जिची स्थापना 1963 ला करण्यात आलेली आहे. कधी, 1963 ला CAC ची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणी केली, तर दोन संस्थांनी मिळून केलेली आहे. कोणकोणत्या दोन संस्था, FAO अँड WHO या दोन संस्थांनी या CAC ची स्थापना केलेली आहे. FAO म्हणजेच काय, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याचं मुख्यालय कुठं आहे, ज्याचं मुख्यालय आहे रोमला, इटली मधल्या रोम मध्ये FAOचं मुख्यालय आहे. WHO बद्दल तर तुम्हाला सांगायची गरज नाही. सध्या या कोविडच्या काळामध्ये WHO हे नाव जवळजवळ दिवसातून 10 वेळेस तरी आपल्या ऐकण्यात येतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याचं मुख्यालय जिनिवाला आहे. ठीक आहे, तर 1963 मध्ये या दोघांनी मिळून, या दोन संस्थांनी मिळून या कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनची स्थापना केलेली आहे. हिचं नेमकं काम काय आहे, तर फूड सेफ्टी विषयक जागतिक रूल्स अँड रेग्युलेशन बनवणे. ठीक आहे, आणि जे काही नॅशनल लेवलला ज्या काही संस्था आहेत त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन ठेवणे. मग आता ह्याच्यामध्ये काय अभ्यास करायचा आहे आपल्याला, तर या CAC बद्दल आपल्याला इंट्रोडक्शन, त्याचं जे काही बेसिक आहे तर त्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्टँडर्ड्स जे काही आहेत CAC चे, कोडेक्स ऑफ प्रॅक्टिस, गाईडलाईन्स अँड रिकमेंडेशन्स. ठीक आहे, या CAC मार्फत ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्यात. अप्लाइंग कोडेक्स स्टँडर्ड्स. ठीक आहे, त्यानंतर कोडेक्स इंडिया ही जी काही संस्था आहे मित्रांनो, हिच्याविषयी आपल्याला अभ्यास करावा लागेल. रोल ऑफ कोडेक्स कॉन्टॅक्ट पॉइंट किंवा नॅशनल कोडेक्स कॉन्टॅक्ट पॉइंट. मित्रांनो हे नॅशनल कोडेक्स कॉन्टॅक्ट पॉइंट जी काही आहे ना, म्हणजे त्याला NCCP असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, NCCP. 2011 ला या संस्थेची स्थापना झालेली आहे. कधी झालेली आहे NCCP ची स्थापना, 2011 ला. कोणी केलेली आहे, FSSAI नावाची जी काही संस्था आहे मित्रांनो, जी अपेक्स बॉडी म्हणून सध्या काम करते. FSSAI, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर या संस्थेमार्फत या NCCP ची स्थापना करण्यात आली आहे. ह्याच्याबद्दल जेव्हा आपली लेक्चर सिरीज चालू होईल तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी मी फक्त आणि फक्त काय करतोय, तर सिलेबसचं एक ओळख करून देतोय. ठीक आहे, तर NCCP ची स्थापना 2011 ला करण्यात आलेली आहे FSSAI मार्फत. ठीक आहे, त्यानंतर कोर फंक्शन्स ऑफ NCCP इंडिया हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. नॅशनल कोडेक्स कमिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, नॅशनल कोडेक्स कमिटी ऑफ इंडिया, त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स जे काही येतं, फंक्शन्स आहेत, हे आपल्याला अभ्यासायचे. पुढचा महत्त्वाचा जो सब टॉपिक आहे तो आहे इमर्जिंग इश्यूज इन फूड प्रोसेसिंग. या उद्योगामध्ये नेमके महत्त्वाचे नवीन कोणत्या घडामोडी घडत आहेत, कोणते इश्यूज सध्या येत आहेत
तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिक फूड. मित्रांनो, ऑर्गॅनिक फूड हे नाव आता काही नवीन राहिलेलं नाहीये. सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खाद्यपदार्थ. तर आजकाल या सेंद्रिय खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सरकारमार्फत देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी वेगवेगळ्या योजनांमार्फत अर्थसहाय्य देखील केले जात आहे आणि या पद्धतीने ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी सरकारमार्फत प्रोत्साहन दिल्याचा परिणाम म्हणजे भारतामधलं सिक्कीम हे पहिलं पूर्णतः सेंद्रिय शेती करणारं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, इतर राज्यांमध्ये देखील या शेतीचं प्रमाण वाढायलंय आणि त्या माध्यमातून जे काही फूड आहे ते ऑर्गॅनिक फूड आहे. आयडेंटिफाईंग ऑर्गॅनिक फूड्स ॲडव्हांटेजेस, दी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन प्रोसेस, ऑर्गॅनिक फूड लेबलिंग, हे सगळं काही आहे. मित्रांनो, म्हणजे ऑर्गॅनिक फूड आणि फर्टिलायझर्स, केमिकल फर्टिलायझर्सचा वापर केलेला फूड या दोघांमध्ये काही फरक जाणवण्यासाठी काही लेबलिंग करणं देखील आवश्यक आहे. या संबंधित ॲगमार्क नावाची एक प्रयोगशाळा देखील आहे, तिचं मुख्यालय फरीदाबादला आहे. हरियाणामधल्या फरीदाबाद या ठिकाणी ते ॲगमार्कचं काम चालतं. तर त्यांच्या माध्यमातून यापैकी बरेचसे कामं केले जातात. विशेषतः जे काही ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहेत त्या संबंधित त्या ॲगमार्क मार्फत काम केलं जातं. त्यानंतर जीएम फूड. जीएम म्हणजेच काय? गुड मॉर्निंग का? नाही मित्रांनो, जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड फूड. ठीक आहे, म्हणजेच काय तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सध्या शेती केली जाते. सध्या त्या जीएम फूडचा वापर करावा का नाही ह्याच्यावरून बराचसा वाद आहे. ठीक आहे, मग मित्रांनो, जीएम फूड हा काय प्रकार आहे? बायोटेक्नॉलॉजी अंतर्गत येणारा हा सगळा घटक आहे. 12th NCERTचा जो काही बायोटेक्नॉलॉजी नावाचा टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक व्यवस्थित होणार आहेत. व्हाय आर जीएम फूड प्रोड्युस्ड? ठीक आहे, म्हणजे कशामुळे जीएम फूडची निर्मिती करणं गरजेचं झालंय. मेन इश्यूज ऑफ कन्सर्न फॉर द ह्युमन हेल्थ. कारण त्याचं कारण काय? बऱ्याच पर्यावरण तज्ञांचं म्हणणं असं आहे की या जीएम फूडमुळं माणसाची जी काही जेनेटिक रचना आहे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तो एक वादाचा मुद्दा. या ठिकाणी मी कोणतंही एक मत व्यक्त करत नाहीये, पण बऱ्याच जणांना ती चिंता वाटते. हाऊ आर जीएम फूड रेग्युलेटेड इंटरनॅशनली आणि रेग्युलेशन इन इंडिया? मित्रांनो, यासाठी नॅशनल लेवलला बऱ्याचशा संस्था कार्यरत आहेत. असं होणार नाहीये की कुठून तरी जेनेटिक जीएम फूडचं बियाणं आणलं आणि असं पेरलं, असं होत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत मान्यता भेटल्याशिवाय या पद्धतीची शेती करता येणार नाही. भारतामध्ये फार कमी प्रमाणामध्ये या पद्धतीच्या शेतीला परमिशन आहे. रोल ऑफ WHO टू इम्प्रूव्ह इव्हॅल्युएशन ऑफ जीएम फूड. ठीक आहे, या ठिकाणी WHOचा जो रोल आहे तो आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. बेनिफिट्स अँड कॉन्ट्रोवर्सीज जे काही आहेत. त्यानंतर इरॅडिएटेड फूड. मित्रांनो, इरॅडिकेशन जे काही आहे म्हणजेच काय तर तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल की लासलगावला किंवा इतर बऱ्याच ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अशा ठिकाणी जे काही गॅमा रेज असो किंवा इतर बऱ्याचशा रेजचा वापर करून फूडवर इरॅडिकेशन केलं जातं. ठीक आहे, त्या ठिकाणी त्या किरणांचा मारा करून काय केलं जातं तर ते फूड दीर्घ कालावधीसाठी कशा पद्धतीनं टिकेल यासाठी प्रयत्न केले जातात. ठीक आहे, मग त्याच्या टेक्निक्स या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. हाऊ इज फूड इरॅडिएटेड, सोर्सेस ऑफ रेडिएशन्स युज्ड, म्हणजे कोणकोणते रेडिएशन्सचा वापर केला जातो. गॅमा रेज आहे, इतरही काही आणखी वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर पोटेन्शियल युजेस ऑफ फूड इरॅडिएशन, लेबलिंग ऑफ इरॅडिएटेड फूड, म्हणजे या पद्धतीनं जर समजा इरॅडिएशन झालेलं असेल तर ते त्या पद्धतीनं त्याच्या लेबलिंगमध्ये देखील अपेक्षित आहे दाखवणं. ठीक आहे, त्यानंतर फ्रीज ड्राईड ऑफ फूड. मित्रांनो, हे फ्रीज ड्राय फूड काय असतं तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, फूडमधून संपूर्ण मॉइश्चर काढून घेतला जातो. मग ह्याच्यामुळे काय होतं तर दीर्घ कालावधीसाठी हे फूड टिकतं, खूप काळासाठी हे टिकतं. पण मित्रांनो, ही महागडी टेक्निक आहे. जेव्हा मी म्हणतोय की मॉइश्चर पूर्णरित्या काढायचं ही एवढी सोपी टेक्निक नाहीये. त्यासाठी जे काही आजूबाजूचं प्रेशर आहे ते तुम्हाला निगेटिव्हमध्ये न्यावं लागतं आणि हे खूप खर्चिक गोष्ट आहे. पण आपल्याला निश्चितच ह्याच्या टेक्निक्स कशा आहेत हे या ठिकाणी अभ्यासावं लागेल. फ्रीज ड्राईड फूड, डेफिनेशन प्रिन्सिपल ऑफ फ्रीज ड्राईंग प्रोसेस. ठीक आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं हे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतं. द बेनिफिट्स ऑफ फ्रीज ड्राईंग हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट काय तर त्याची जे काय आयुष्य आहे तर ते वाढतं. फंक्शनल फूड्स अँड न्यूट्रॅटिकल्स. ठीक आहे, हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर फंक्शनल फूड्स फ्रॉम द प्लांट सोर्सेस, ॲनिमल सोर्सेस. ठीक आहे, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून कशा पद्धतीनं फंक्शनल फूड भेटतं हे आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतर न्यूट्रॅसिटिकल्स जे काही आहेत किंवा डायटरी सप्लिमेंट्स आहेत, रेग्युलेशन आहेत, या संबंधित आपल्याला माहिती घ्यावं लागेल. नॅनोटेक इन फूड प्रोसेसिंग. मित्रांनो, नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर हा सध्या फूड टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय.
खरं तर नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक फील्डमध्येच केला जातोय. इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री असो, हेल्थ सेक्टर असो, प्रत्येक ठिकाणी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि त्याच पद्धतीने इथं फूड सेक्टरमध्ये देखील त्याचा वापर केला जातोय. तो कशा पद्धतीने होतोय हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी यूज इन फूड प्रोडक्ट्स अँड दी प्रोसेसिंग. कशा पद्धतीनं ते वापर केला जातोय या ठिकाणी बघायचंय. फूड फोर्टिफिकेशन अँड मॉडिफिकेशन. फूड फोर्टिफिकेशन मध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे बरं, तर त्या ठिकाणी मित्रांनो त्या फूडमध्ये जे काही न्यूट्रियंट्स आहेत तर त्यांची गुणवत्ता वाढ अपेक्षित आहे. ठीक आहे, तर त्या फूड फोर्टिफिकेशनच्या टेक्निक्स ज्या काही आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावे लागतील. त्यानंतर FSSAI ऍक्ट जो काही आहे 2006चा तर तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासावा लागेल. मित्रांनो FSSAI ऍक्ट जो काही आहे तर हा 2006चा आहे, पण FSSAI जो काही आहे ही संस्था जी काही आहे ना ही 2011ला स्थापन झालेली आहे. ठीक आहे, आणि ह्याच्याच माध्यमातून NCCP नॅशनल कोडेक्स कॉन्टॅक्ट पॉईंटची स्थापना झालेली आहे, ती देखील 2011ला. हे सगळं या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं अपेक्षित आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट जो काही आहे 2006चा आहे आणि मेजर ॲस्पेक्ट्स ऑफ दी ऍक्ट म्हणजेच या ऍक्ट मधले जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स वगैरे आहेत हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासावे लागतील. ॲडव्हान्सेस इन फूड सेफ्टी अँड क्वालिटी मॅनेजमेंट. आता खरं तर हा जो भाग आहे ज्यांचं BTech फूड टेक्नॉलॉजी किंवा BSc फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे यांना थोडंसं हे फायद्याचं ठरू शकतं. आता ह्याच्यामध्ये मी फक्त काही सब टॉपिक्स आहेत त्यांचे नावं घेतो. प्री रिक्विसाइट प्रोग्राम, गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस. ठीक आहे, गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजेच काय तर कोणकोणत्या अशा चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत की ज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ऑब्जेक्टिव्ह स्कोप अँड यूज की ॲस्पेक्ट्स ऑफ हायजीन कंट्रोल सिस्टीम्स. त्यानंतर प्री रिक्विसाइट प्रोग्राम गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. ठीक आहे, त्याला GMP म्हटलेलं आहे या ठिकाणी. व्हॉट इज GMP इन फूड इंडस्ट्री हे देखील त्या ठिकाणी त्यांनी सब टॉपिक म्हणून दिलेलं आहे. फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे, यासाठी HACCPचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर ह्याचे 7 प्रिन्सिपल्स जे काही आहेत HACCPचे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स हे देखील त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम जे काही आहे मित्रांनो ISO तर 22000 हे जे काही आहे ISO 22000. मित्रांनो ISO म्हणजेच काय तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ISO जे काही आहे ISO तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. ठीक आहे, तर ह्याच्याबद्दलही आपल्याला माहिती ठेवावी लागेल. की एलिमेंट्स ऑफ ISO 2020-000 तर या ठिकाणी ह्याची माहिती ठेवावी लागेल. ठीक आहे, व्हॉट डज ISO 22000 ब्रिंग टू HACCP मेथड ह्याच्याबद्दल त्यांनी सब टॉपिक म्हणून दिलेला आहे. त्यानंतर व्हाय टू यूज ISO क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम्स. ठीक आहे, त्यानंतर इंट्रोडक्शन, त्यानंतर डॉक्युमेंटेशन, क्वालिटी मॅन्युअल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. साहजिकच ह्याच्याविषयी मी जास्त चर्चा करणार नाहीये, पण ज्या काही आपल्या फॅकल्टीज आहेत या विषयामधल्या तज्ज्ञ फॅकल्टीज त्यांनी याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटचे काही ॲक्ट्स. आता ह्या ॲक्ट्समध्ये त्यांनी सगळ्यात पहिला एक सामान्य ज्ञानमध्ये RTI ॲक्ट दिलेला आहे आणि या ठिकाणी इतर काही ॲक्ट्स दिलेले आहेत. BIS ॲक्ट मित्रांनो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स जे काही आहे. काय बरं, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. ठीक आहे, तर ह्याची स्थापना 1986ला झालेली आहे आणि त्यानंतर आय थिंक त्याच्यामध्ये 2017मध्ये मॉडिफिकेशन देखील झालेलं आहे. तर BIS मार्फत ISI सर्टिफिकेट दिलं जातं. ISI सर्टिफिकेट दिलं जातं. ठीक आहे, आपण बऱ्याच ठिकाणी ते ISI सर्टिफिकेट पाहतो देखील ते त्याची मार्किंग किंवा त्याची लेबलिंग. त्यानंतर CRPC आणि IPC. CRPC म्हणजे काय तर क्रिमिनल प्रोसिजर कोड. ठीक आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड. तर मित्रांनो हे जे काही CRPC आहे तर हे आहे 1973चं. CRPC 1973 आणि IPC म्हणजेच काय इंडियन पिनल कोड 1860चं 1860चं IPC आणि CRPC 1973. विशेषतः हे सगळं CRPC आणि IPC आपल्याला अभ्यासायचं नाहीये कारण ह्याचे एवढे प्रचंड कलम आहेत. PSI मेन्सला या संबंधित याचा अभ्यास डिटेलमध्ये केला जातो. आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय तर CRPC आणि IPC मध्ये ह्या अन्न भेसळीसाठी जे काही प्रावधान आहेत तर त्याच्या संबंधित तुम्हाला आर्टिकल्स पाठ करावे लागतील. त्यानंतर इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट जो काही आहे मित्रांनो, इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट कधीचा आहे 1955चा आहे. इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट म्हणजेच काय तर अत्यावश्यक वस्तू कायदा. मित्रांनो हा कायदा काही दिवसांपूर्वी पुन्हा चर्चेमध्ये आलेला आहे कारण 2019 मध्ये ह्याच्यामध्ये पुन्हा मॉडिफिकेशन केलेलं आहे.
2019 जेव्हा कोविडचं संक्रमण वाढलेलं आहे तेव्हा साहजिकच बऱ्याच जणांनी साठेबाजी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि मग कुठेतरी ह्याच्यावर निर्बंध यावेत ह्यासाठी इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट मध्ये मॉडिफिकेशन केलेले येतं। मग या ऍक्टचा वापर करून काय केलं जातं बरं, तर ह्याच्यामध्ये साठेबाजी करणं, विशेषतः अत्यावश्यक पदार्थांची, जीवनावश्यक पदार्थांची, गोष्टींची साठेबाजी करणं यासाठी दंडाची आणि तुरुंगवासाची तरतूद आहे। सॅनिटायझर आणि मास्क या दोन गोष्टी सरकारनं 2019च्या या सुधारणे अन्वये जीवनावश्यक वस्तू म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत। सॅनिटायझर आणि मास्क, ठीक आहे। तर ह्या इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट 1955 बद्दल आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल। त्यानंतर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जो काही आहे मित्रांनो, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ह्याच्याबद्दल देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल। ग्राहक संरक्षण कायदा हा देखील खरं तर पूर्वीच आहे, पण सध्या आय थिंक 2019 मध्ये त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। मग त्यामध्ये मग जिल्हा लेवलला, राज्य स्तरावर आणि मग केंद्रीय स्तरावर अशा पद्धतीनं ग्राहकांसाठी ते न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्यात आलेले आहेत। मग किती कोटीपर्यंतची, उदाहरणार्थ समजा जिल्हा स्तरावर तुम्हाला जर जायचं असेल तर 1 कोटी रुपयापर्यंतचा तुम्ही दावा दाखल करू शकता, राज्य स्तरावर 10 कोटीपर्यंतचा आणि केंद्रीय स्तरावर 10 कोटीपेक्षा जास्त जर रुपयाचा तुमचा दावा असेल तर तो त्या ठिकाणी विचारात घेतला जातो। त्यासोबतच त्याच्यामध्ये काही नवीन मॉडिफिकेशन कोणते आहेत, तर समजा तुम्ही एक ग्राहक जो काही आहे तर तो जिथं असेल त्या ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो। कोणाविरुद्ध, तर तो उत्पादक किंवा जो काही दुकानदार आहे त्याच्या विरुद्ध, ठीक आहे। तर या पद्धतीनं मित्रांनो हा सिलेबस जो काही आहे, तर हा सिलेबस एकंदर परिपूर्ण अशा पद्धतीचा सिलेबस आहे। कोणत्याही एकाच डिग्री धारकाला याचा फायदा होणार नाही ह्याची त्यांनी काळजी घेतलेली आहे। तर कोण कोण इलिजिबल आहेत, बीएससी बायोकेमिस्ट्री किंवा बीएससी किंवा बीटेक बायोकेमिस्ट्री, ठीक आहे। त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर होम सायन्स, डेअरी सायन्स, ठीक आहे। त्यानंतर ॲग्री सायन्स। तर अशा पद्धतीनं बरेचसे जे काही सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत तर हे इलिजिबल आहेत। तुमचं जर त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अतिशय उत्तम। पण मित्रांनो एक सांगतो, अतिशय चांगली अशी पोस्ट आहे, या पोस्टचं स्वप्न बऱ्याच जणांचं असतं, ठीक आहे। पण साहजिकच बऱ्याच दिवसांपासून ह्या पोस्टची जाहिरात आलेली नाहीये। लवकरच ही जाहिरात येईल अशी अपेक्षा वर्तवल्या जाते। जेव्हा येईल तेव्हा निश्चितच आपण तेव्हा आणखी एक सेपरेट व्हिडिओ बनवू ज्यामध्ये नेमक्या जागा किती आहेत आणि नेमकं आरक्षण म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती जागा येतात तर या संबंधित माहिती दिल्या जाईल आणि आणखी नवीन काही मॉडिफिकेशन असेल तर ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो विद्यार्जन सायन्स अकॅडमी मार्फत जेव्हा जाहिरात येईल त्यानंतर लवकरात लवकर या संबंधित तुमच्या मार्गदर्शनासाठी लेक्चर सिरीज आम्ही घेऊन येऊ, एवढं मात्र नक्की। तर नेहमी आमच्या संपर्कात राहा आणि त्यासाठी तुम्हाला एकच करायचंय, जे काही आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचंय आणि नोटिफिकेशन ऑन करायचंय, जेणेकरून या संबंधित नवीन कोणते व्हिडिओ जर आले तर तुम्हाला त्या संबंधित कल्पना येईल। तर मित्रांनो आपण इथं थांबूया, लवकरच एखादा नवीन असा टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर हजर होईल। तोपर्यंत धन्यवाद।